चुंचाळे अंबड परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करावे या मागणीसाठी अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी माननीय पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। यावेळी प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली आहे। आम्ही सर्व अंबड सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्यांसाठी माननीय महानगरपालिका आयुक्त आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे आज आलो। त्याचं कारण असं आहे की मागील काळात आम्ही जेव्हा मोर्चा काढला नाशिक ते मुंबई पायी मोर्चा, त्यावेळेस गाटणदेवी येथे मोर्चा थांबून या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला बरीच आश्वासनं दिली होती। त्या आश्वासनांची काहीही पूर्तता न झाल्याने आम्ही पुन्हा परत या आंदोलनाच्या भूमिकेत आलो आहोत। आम्हाला अंबड भागासाठी नवीन पोलीस स्टेशन पाहिजे होतं, परंतु तिथं आम्हाला चौकी MIDC चौकी दिली, पण ती MIDC चौकी दिली असताना त्याच्या हातून सुद्धा आता म्हणजे त्या मॅनपॉवर कमी असल्यामुळे सुद्धा तिथला क्राईम काही कमी होऊ राहिलेलं नाही। ते दारू दुकानं सकाळी 7 वाजता उघडतात, त्यावर शुल्क विभाग कोणतंही काही कार्यवाही करत नाही। त्याच्यामुळे तिथे क्राईम एवढा वाढत चालला आहे, दहशत इतकी वाढत चालली आहे। त्याच्यामुळे नाशिकमध्ये अंबड सातपूरमधील मोठमोठे उद्योग बाहेरच्या परराज्यात जाऊ राहिले, इथं फार मोठी शोकांतिका आहे। त्याच्यामुळे बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्ही अंबड सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी जे आम्हाला मागील काळात आश्वासनं दिलं होतं की तुमच्या सर्व परवानग्या घेऊन जे काही पूर्ण होईल त्याला घरपट्टी लावण्यात येईल, परंतु तसं न होता पुन्हा परत नव्याने आदेश काढून आमच्याकडे घरपट्टी विभाग पुन्हा घरपट्टी 40 पट दंड आकाराने घरपट्टी लावत आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, कारण आम्ही मोर्चा नेत असताना आम्हाला दिलेल्या शब्दाला एकही अधिकारी एकही जागलेलं नाही आहे। त्याच्यामुळे येत्या काळात आता आम्ही आज माननीय आयुक्त आणि ते पोलीस आयुक्त यांना आम्ही सांगितलेलं आहे, जर पुढील काळात या कुठल्याही विषयांवर काही कार्यवाही नाही झाली तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक।